राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. खरं म्हणजे कॉकरोच आंदोलनामध्ये बरेच विषय असे आहेत ते थोडे मागे पडलेले आहेत. परवा या महाराष्ट्रातल्याच नव्हे तर या देशामधल्या थोर समाजसेविका आमच्या अंजलीताई दमानिया यांनी एक वाक्य एका मुलाखतीत कुठली तरी मुंबई तक वगैरे अशी काहीतरी एका यूट्यूबला मुलाखत देताना त्यांनी सांगितलं होतं की मी इतके दिवस काँग्रेसला उगाच वाईट समजत होते, काँग्रेसवर टीका करत होते. हे असं झालं की अर्धा संसार झाला, 2 मुलं झाले आणि पुन्हा कुठंतरी जुन्या आठवणी जाग्या व्हाव्या आणि मी उगाच त्याला नाकारला असं एखाद्या बाईच्या मनात यावं तसा हा विचार यांच्या मनात अंजलीताईच्या आला. अहो अंजलीताई, तुमचं खरंच काँग्रेसवर प्रेम आहे हो. तुम्ही कधीच काँग्रेसला वाईट मानला नाहीत. तर मला सांगा, तुम्ही आठवून पहा, तुम्ही जी आंदोलनं केली, जी काही एकमेव निवडणूक लढवली, ती कुणाच्या विरुद्ध लढवली हो? तुमची पहिली शिकार नितीन गडकरी होते. मग ते पूर्ती घोटाळा असू द्या, ते काही बाकी इथेनॉल असू द्या, तुम्ही नागपूरमध्ये जाऊन त्यांच्या विरुद्ध लोकसभेची निवडणूकसुद्धा लढवली असं मला आठवतं. बघा आता तुम्हाला काय आठवत असेल का नाही. पुढे काय झालं हो? गडकरीसारख्या धट माणसाला तुम्ही राजकीयदृष्ट्या अंगावर घेतलं आणि गपचूप तोंडात मारल्यासारखं एके दिवशी त्याच्यातून अंग काढून घेतलं. आता गडकरी तर भारतीय जनता पक्षाचे अखिल भारतीय अध्यक्ष राहिले, मंत्री राहिले, महाराष्ट्रात अध्यक्ष राहिले. मला सांगा, इथं काँग्रेसचा कुठं संबंध आला हो? हे आंदोलन कुणासाठी केलं तुम्ही? गडकरीच्या विरुद्ध तुम्ही निवडणूक लढवली, ती कुणाच्या सांगण्यावरून लढवली हे काही लोकांना कळत नाही. म्हणजे तुमच्या मनात काँग्रेसविषयी पुरोपार प्रेम आहे. तुम्ही एकनाथ खडसेवर त्या भोसरी प्रकरणात तुम्हीच होतात ना. अहो किती आरोप केले, एकनाथ खडसेला किती बदनाम केलं की एकनाथ खडसेच्या माणसाने माझे नंबर रेल्वेच्या डब्यात लिहून ठेवले. अहो एखाद्या माणसाचं राजकीय जीवन अशा पद्धतीनं तुम्ही उद्ध्वस्त करताय, तर मग त्या माणसावर प्रेम करणारे त्याचे कार्यकर्ते काय करतील? मला सांगा, हे तुम्हाला कोण करायला सांगतं? एवढी सगळी माहिती तुम्हाला कोण देतं? मी मागं सुद्धा तुम्हाला म्हटलं आहे, जी माहिती सामान्य माणसाला मिळणं अत्यंत दुरापात असतं, तुमच्याकडं कॉल रेकॉर्ड, कॉल डिटेल्स येतात. कुठून येतात? तुम्हाला कोणी माहिती पुरवतं? आणि फक्त हे तुम्ही सगळे आयुध आहेत, ती कधी काँग्रेस विरुद्ध वापरलीच नाही आहेत. तुम्ही भारतीय जनता पक्षात तुमच्या असलेल्या मधुर संबंधाचा फायदा घेऊन हे सगळं तुम्ही करताय. मध्ये एकाने एक फोटो प्रकाशित केला होता, या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या केबिनमध्ये, अगदी त्यांच्या खुर्चीच्या मागं आपण उभा होतात. काय काम होतं तुमचं? कसली माहिती तुम्हाला तिथून मिळत होती? तुम्हाला आयुक्त कार्यालयातून, पोलीस आयुक्त कार्यालयातून कशी माहिती मिळते? त्याच्यानंतर तुम्ही पंकजा मुंडेवर सुद्धा घसरला होतात आणि तुम्ही त्या मुलाखतीत सांगितलं होतं की कोणत्या तरी ठक्कर नावाच्या माणसाला घेऊन धनंजय मुंडे तुमच्याकडे आले होते. म्हणजे तुम्ही सगळी जी आंदोलनं केली आहेत ती फक्त तुमच्या सोयीने बहुतेक भारतीय जनता पक्षाच्या विरोधातच केली आहेत. म्हणजे तुमच्या दृष्टीनं काँग्रेस ही त्यावेळेस सुद्धा पवित्र होती आणि आजही पवित्र आहे. मोठ्या मानभाऊ पंथानं तुम्ही म्हणालात की मी काँग्रेसला इतके दिवस वाईट समजत होते. अहो तुम्ही काँग्रेसवर सुरुवातीपासूनच प्रेम करत होतात. हे भारतीय जनता पक्षाच्या तुम्हाला माहिती पुरवणाऱ्याच्या काही लोकांच्या लक्षात आलं नाही.
त्याने तुमचा वापर करून बऱ्याच लोकांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. हे पाप फेडा. खरं सांगा, तुम्हाला कोण हे माहिती देत होतं आणि आज तुमच्या मनात काँग्रेसविषयी प्रेम आलं आहे? मला सांगा, तुम्हाला ही माहिती कोण कोण काँग्रेसचे लोक देत होते? आणि तुम्ही याचा वापर करून दुसऱ्याचे राजकीय विरोधक यांच्या मार्गातून काढण्यासाठी म्हणून स्वतःचा वापर करू दिला आणि तुम्ही स्वतःला समाजसेवी समजता. अंजलीताई, तुम्ही पूर्वीपासूनच काँग्रेसच्या होतात, आत्ता उगं तुम्ही ते जाहीर केलं आहे, एवढंच. धन्यवाद.